या 5 राशीच्या व्यक्तींचा पारा सर्रकन चढतो, लहान सहान गोष्टींवरही भडकतात. अनेक जण अगदी लहान लहान गोष्टींवर संतप्त होतात. त्यांना कुठल्याही गोष्टीवर राग येऊ शकतो. अनेकदा तर ते रागाच्या भरात स्वतःचंच नुकसान करतात. पण तरी हे लोक रागावर नियंत्रण करू शकत नाहीत. ज्योतिषानुसार व्यक्तीचा स्वभाव त्याची ग्रहदशा आणि त्याच्या राशीमुळे असतो. जाणून घ्या त्या राशींबद्दल ज्यांचा स्वभाव अत्यंत रागीट असतो. 1. मिथुन. मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव अत्यंत रागीट असतो. लहान लहान गोष्टींवरून रागावतात. ते नेहमी दुसऱ्यांच्या उणीवा काढत असतात. पण जर कोणीही यांना काही म्हटलं तर ते लगेच भडकतात. अनेकदा ते आक्रमकही होतात. 2. सिंह. सिंह राशीच्या लोकांना कोणी त्यांना वारंवार टोकलेले अजिबात आवडत नाही. असे लोक संपूर्ण स्वतंत्रपणे काम करण्याला पसंती देतात. जर यांना कुणी कुठला आदेश दिला तर ते त्यांना मुळीच रुचत नाही. यामुळे ते अधिक आक्रमक होऊन जातात. सिंह राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात असतो, त्यामुळे हे लोक कुणाच्याही दबावाखाली येत नाहीत. 3. वृश्चिक. वृश्चिक राशीच्या लोकांचा स्वभाव रागीट आणि नेहमी वाद करण्याचा असतो. अनेकदा वाद हेच त्यांच्या रागाचं कारण असते, कारण वादादरम्यान हे अत्यंत आक्रमक होतात. जर या राशीच्या लोकांना एकदा राग आला तर तो बराच काळ जात नाही. तुम्ही वादविवादात यांना हरवणे अत्यंत कठीण असते. अनेकदा रागाच्या भरात हे लोक असं काही बोलून जातात ज्यामुळे यांच्या जवळच्या व्यक्तीला वाईट वाटेल. 4. मकर. या राशीच्या लोकांचा स्वभाव अत्यंत चिडचिडा असतो. ते कधी कुठल्या गोष्टीवरून इरिटेट होतील याबाबत काहीही सांगता येत नाही. हे लोक नेहमी टोमणे मारत असतात. जर समोरच्या व्यक्तीने यांना काही म्हटलं तर ते वाद घालतात. 5. कुंभ. कुंभ राशीच्या लोकांना खूप राग येतो, पण ते रागाला मनातच ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा यांना जास्त राग येतो तेव्हा ते स्वतःवरील नियंत्रण हरवून बसतात. यांना खूप राग येतो. हे अत्यंत मूडी असतात. या लोकांना काय आवडेल आणि काय नाही हे कुणीही सांगू शकत नाही. यांना जेवढ्या लवकर राग येतो तेवढ्याच लवकर यांचा राग शांतही होतो. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्लेमर: या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. हा लेख केवळ माहितीसाठी दिला जात आहे. आमचे चॅनेल या लेखातील माहितीची पुष्टी करत नाही किंवा लेखातील गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी किंवा माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. धन्यवाद.